शेवगाव शहरात मोकळ्या वावराला भीषण आग, अग्निशामक वाहन नसल्याने नागरिकांची धावपळ। शेवगाव शहरातील नगर रोड परिसरात B9 हॉटेलच्या पाठीमागील मोकळ्या वावरात गुरुवारी सायंकाळी अचानक आग लागल्याची घटना घडली। उन्हाच्या तीव्र तडाख्यामुळे व कोरड्या गवतामुळे आग वेगाने पसरत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार काही नागरिकांना संबंधित ठिकाणाहून धुराचे लोट निघताना दिसले। त्यानंतर आग लागल्याचे लक्षात येताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केला। आग अधिक भडकू नये यासाठी स्थानिक नागरिकांनी उपलब्ध साधनांच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न केले। दरम्यान आग लागल्याची माहिती मिळताच नगर परिषद प्रशासनाशी संपर्क साधण्यात आला। मात्र शेवगाव नगर परिषदेचे अग्निशामक वाहन तांत्रिक बिघाडामुळे दुरुस्तीसाठी कंपनीकडे पाठवण्यात आल्याने तात्काळ अग्निशमन सेवा उपलब्ध होऊ शकली नाही। त्यामुळे नागरिकांना स्वतःच आग विझवण्यासाठी प्रयत्न करावे लागल्याचे समोर आले आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही। मात्र उन्हाळ्याच्या दिवसात शहर व परिसरातील मोकळ्या जागांमध्ये कोरडे गवत साचल्याने अशा आगीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। नगर परिषदेकडे अग्निशामक वाहन उपलब्ध नसल्याने आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। शहरात आग लागल्यास तातडीने मदत मिळणार कशी असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत। नगर परिषद प्रशासनाने अग्निशामक वाहनाची दुरुस्ती तातडीने करून पर्यायी व्यवस्था उपलब्ध करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। या घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती। आग लागण्याचे नेमके कारण मात्र अजूनपर्यंत समजू शकलेले नाही। अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा। चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा।